हरि ओम. विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज आपल्याला बुधवार आणि शनिवार, बुधवारची जी आसने ती शनिवारी आपल्याला करायची आपल्या डेली रुटीन योगाच्या वर्गामध्ये. तर आज आपण बुधवारची म्हणजे शनिवारची पण आसनं करणार आहोत. तर सगळ्यांनी सुरुवातीला कुठलं पण एक ध्यानासन घ्यायचं आहे. वज्रासन, पद्मासन, सहजासन किंवा स्वस्तिकासन. संत श्वसन, हौवार, दोन्ही हात नमस्कार सहित आपल्या छातीजवळ. शांत मनाने, एकाग्र चित्ताने सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार घेणार आहोत आणि नंतर गुरुवंदना, ओंकार वंदना. माझ्या मागून आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. माझ्या ओंकारातला मकार संपायला आला तोपर्यंत आपण आपल्या अकाराला सुरुवात करायची आणि म्हणून अ अधिक उ अधिक म असा आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. एक लांब श्वास घ्या, हलगर्जीपणे श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक लांब श्वास. श्वास सोडत सोडत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. हळूच दोन्ही तळहाताचं घर्षण, अलगद डोळ्याला स्पर्श, सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. आज आपण 3च सूर्यनमस्कार करणार आहोत, परंतु तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार शक्य असेल तर 3, 5, 7 आणि रोजचे सूर्यनमस्कारही वाढत गेले तसे 14 पर्यंत सूर्यनमस्कार करू शकतात. आपल्याला आसनं पण घ्यायचे आहेत, म्हणून आपण आज फक्त 3 सूर्यनमस्कार करणार. पण डेली रुटीन योगा वर्गात तुम्हाला एखाद्या दिवशी फक्त तुम्ही 14 सूर्यनमस्कार केले तरी चालेल. एखाद्या दिवशी फक्त 5 सूर्यनमस्कार करा, पण प्रत्येक आसनाच्या वेळेस तुम्ही कमीत कमी 1 मिनिट थांबलात तरी चालेल. म्हणजे फक्त 5 सूर्यनमस्काराचा एक वर्गही तुम्ही घेऊ शकतात. 12, 14 सूर्यनमस्कारचा पण एक वर्ग तुम्ही घेऊ शकता. फक्त आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला आता सूर्यनमस्कार करायचे. सतरंजीच्या एका टोकाला येऊ, दंडस्थितीत यायचे. सतरंजीच्या एका टोकाला आल्यानंतर दोन्ही पाय दंडस्थिती, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. आपण सुरुवातीला सूर्य प्रार्थना म्हणणार आहोत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितमुखं तत्त्वाङ्कुशनम् अपारुः सत्यधर्माय दृष्टये. ॐ राम मित्राय नमः.
हलासन, 3 अर्धभुजंगासन, 4 हस्तपादासन किंवा तरपासन घसरगुंडी अवस्था, 5 भुजंग अष्टांगासन, 6 भुजंगासन, 7 पर्वतासन झोपडी अवस्था, 8 अर्धभुजंगासन, 9 पुन्हा चालुभालासन मोनवी अवस्था, मान आपल्या कपाळाकडे न्यायचा प्रयत्न, 10 सूर्यनमस्कार, पूर्व अवस्था. सूर्यनमस्कार घेणार आहोत आपण. ओम ह्रीं आदित्याय नमः. श्वास घेते दोन्ही हात आतल्या दिशेने. श्वास सोडत दोन्ही हात दोन्ही पायाच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न. 2 श्वास सोडत आता उजवा पाय मागे. 3 नजर समोर. 4 डावा पाय मागे घेऊन तरपासन. नजर दोन्ही हाताच्या मध्ये. 4 कबर मागे घेत दोन्ही गुडघे टेकत छाती आणि कपाळ टेकायचा प्रयत्न. अष्टांगासन. 5 श्वास घेत नजर आकाशाच्या दिशेने. मान, छाती, ओटीपोट, पोटाचा भाग उचललेला. 6 श्वास सोडत मान आपल्या पायाकडे गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न. हात आणि पाय जेवढे आपल्याला ताणता येतील तेवढे ताणायचा प्रयत्न. 7 उजवा पाय पुढे घेऊन आता अर्धभुजंगासन. 9 शेवटचा सूर्यमंत्र घेणार आहोत आपण. ओम राम ह्रीं ह्रूं ह्रें ह्रों ह्रः मित्र रवी सूर्यभानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृवर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला शयन स्थिती द्यायचं आहे. 1ला आपण बैठी स्थिती देणार. 2 नंतर आपण त्या शयन स्थितीत जाऊन शवासन घ्यायचे. 1 2 शवासनात
एकला दोन्ही पायात अंतर, दोनला दोन्ही हातात अंतर, तीनला मान उजव्या किंवा डाव्या बाजूला कललेली, 3 सूर्यनमस्कार केले. एका सूर्यनमस्कारात 10 आसन असे 30 आसन आपण केलेले आहेत. आपल्या मनाने शरीराच्या ज्या ज्या भागावर दाब आणि ताण जाणवतो तो कमी करायचा आहे. सुरुवातीला आपली आता श्वासाची गती वाढलेली आहे, ती मनाने नॉर्मल गतीपर्यंत यायचं आहे. या शवासनातूनच आपण ब्रिदिंग मेडिटेशन घेणार आहोत. प्रथम आपण ॲबडोमेन ब्रिदिंग, नंतर चेस्ट ब्रिदिंग आणि नंतर शोल्डर ब्रिदिंग घेणार आहोत. ॲबडोमेन ब्रिदिंगमध्ये आपण म्हणजे पोटाचं श्वसन, श्वास घेत घेत पोट फुगवायचं आहे आणि श्वास सोडत पोट जागेवर घेणार आहोत. पुन्हा श्वास घेत घेत पोट फुगवायचं, श्वास सोडत पोट जागेवर. चेस्ट ब्रिदिंग, छातीचं श्वसन, कमी श्वास घ्यायचा फक्त छातीपर्यंत आणि श्वास सोडत छाती जागेवर. पुन्हा श्वास घेत घेत छाती फुगवायची, श्वास सोडत छाती जागेवर. आता शोल्डर ब्रिदिंग, खांद्याचं ब्रिदिंग, श्वास घेत घेत खांदे आपले कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडत खांदे जागेवर. पुन्हा श्वास घेत घेत खांदे कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडत खांदे जागेवर. तर एकाच वेळेस श्वास घेत घेत पोट फुगवायचं, छाती फुगवायची आणि खांदे कानाच्या पाळीपर्यंत, श्वास सोडत खांदे जागेवर, छाती जागेवर, पोट जागेवर. शांत श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. हळूच आपल्याला आता शवासन सोडायचंय. एकला मान सरळ, दोनला हात जवळ, तीनला पाय जवळ. आता आपल्याला आसन करायचं आहे हलासन. हलासन म्हणजेच नागराच्या फळीसारखी आपल्या शरीराची अवस्था दिसणारी. हलासन हे शयन स्थितीतलं आसन आहे. थोडं करायला त्रास होईल, प्रयत्नाने करायचं आहे. जेवढं जमेल तेवढंच करायचं आहे, साहस नाही. याच्यातून आपला जालंधर बंद बांधला जातो. एकला आपल्याला द्विपाद उत्तानपाद आसनमध्ये येऊन तोंडला विपरीत कडीकडे म्हणजेच दोघी पाय आपल्या डोक्याकडे न्यायचे आणि नंतर हळू पाय आपल्याला जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा. पाय जमिनीला टेकलेच पाहिजे असं नाही, प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आपण आसन घेऊया. हलासन. एकला श्वास घेत घेत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने, एक, दोनला हळूच आपल्याला कमरेला हात लावून कमर उचलायचा प्रयत्न करायचा आहे, दोन, आणि तीनला आपण आपलं डोकं तीनदा पाय टेकले, आसन सोडायचे. एकला श्वास घेत घेत पाय आकाशाच्या दिशेने द्विपाद उत्तानपाद आसनमध्ये, दोनला श्वास सोडत पुन्हा पाय जाते. आता याचं पूरक आसन म्हणजे कंदरासन करायचं आहे. कंदरासनमध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून आपल्या नितंबाजवळ दोघं पाय टाचा आणायचा प्रयत्न. त्याच वेळेस दोघं पायाचे घोटे आपण दोघं हातांनी पकडले तरी चालेल, नाहीतर मग टाचा पकडला तरी चालेल, नाहीतर फक्त बाजूला हात ठेवले तरी चालेल. तीनला हळूच आपण श्वास घेत घेत आपला पूर्ण पाठीचा भाग आकाशाच्या दिशेने उचलायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण भार आपण खांद्यावर आणायचा आहे. कंदरासन आपल्याला करायचं आहे. श्वास घेत घेत पूर्ण पाठीचा भाग उचलायचा प्रयत्न, जितकं शक्य तितकं हळू श्वास सोडत पाठ जमिनीला टेकायची, दोन्ही हात जागेवर, गुडघ्यात वाकलेले पाय सरळ करा. पुन्हा आपल्याला शवासन घ्यायचं आहे. एकला पुन्हा दोघं पायात अंतर घ्या, दोनला हात शिरापासून लांब,
तीनला मान उजव्या किंवा डाव्या बाजूला करलेली. जाते शवासन. शवासनमध्ये थोडासा शरीरावर जास्त ताण पडतो आणि म्हणून आपल्याला ह्या 2 आसनानंतर शवासनाची गरज वाटते. म्हणून आपण शवासन घेत आहोत. शवासन हे स्वयंस्थितीतलं विश्रांतीकारक आसन आहे. शवाप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती असते. इथे आपल्याला शवासन सोडायचं. 1ला मान सरळ, 2ला हात जवळ, 3ला पाय. आता आपल्याला हळूच हाताच्या कोपरवर येऊन बैठक स्थितीत यायचे. 1, 2. आता आपल्याला विपरीत शयनच्या आसनं घ्यायचे आहेत. म्हणून विपरीत शयन स्थितीत जात असताना आपल्याला बैठक स्थितीतून विपरीत शयनमध्ये जाताना 1ला डावा पाय मागे, 2ला उजवा पाय मागे, 3ला पुन्हा आपण डावा पाय मागे घेणार, 4ला उजवा पाय मागे घेणार. हळूच छाती टेकून आपण विपरीत शयन स्थितीत येणार. विपरीत शयन स्थिती. पायाचे बोटं जमिनीकडे, टाचा आकाशाकडे, हनुवटी टेकलेली. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, तळहात जमिनीकडे. इथून आपल्याला करायचं आहे नौकासन. नौकासनमध्ये आपल्याला हळूच दोन्ही हात आपल्या डोक्याकडच्या भागाकडे घेऊन नमस्कार स्थितीत घ्यायचे आहे. त्याच वेळेस कपाळ टेकलेलं आणि 2ला श्वास घेत घेत एकाच वेळेस हाताची नमस्कार स्थिती, कपाळ, छाती आणि मागच्या दिशेने पाय आकाशाच्या दिशेने उचलायचा प्रयत्न करायचा. 2. आसन सोडायचंय. 1ला श्वास सोडत सोडत हात आणि पाय जमिनीकडे, 2ला नमस्कार स्थितीचा हात सोडून हात पुन्हा जागेवर, हनुवटी टेकली. आता आपल्याला करायचं धनुरासन. धनुरासन हे शल्वासन आणि कर्ण, आपण भुजंगासन जे बघितलं, शल्वासन आणि भुजंगासनचं मिश्र आसन आहे धनुरासन. दोन्ही पायात अंतर, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे. 3ला हळूच दोघं पायाचे घोटे पकडायचा प्रयत्न आणि 4ला श्वास घेत घेत एकाच वेळेस कपाळ, छाती आणि मागच्या बाजूने आपले पाय म्हणजे मांडे उचलायचा प्रयत्न, हाताने पाय आणि पायाने हात ओढायचा प्रयत्न. 4. आसन सोडायचंय. 1ला श्वास सोडत सोडत मान जमिनीवर, पाय जमिनीवर, 2ला हात जागेवर, 3ला पाय सरळ, 4ला विपरीत शयन. इथून आता आपल्याला करायची मार्जर क्रिया आणि श्वान क्रिया. हळूच आपल्याला वज्रासनासारख्या आसनामध्ये यायचंय. 1, 2, 3, 4, 5. वज्रासनमध्ये आल्यानंतर आपण आता श्वान पहिले मार्जर क्रिया करणार. पण दोघी गुडघ्याच्या रांगेत दोघी हात सरळ ठेवायचे. थोडं दोघं गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आणि 1ला श्वास घेत घेत मान आकाशाच्या दिशेने, पाठीची आतल्या बाजूने कमान, श्वास सोडत सोडत मान कंठकुपीत, पाठीची बाहेरच्या बाजूने कमान. पुन्हा एकदा मेरुदंडाचं आतून आणि बाहेरून बेंडिंग आपण करत आहोत. आता आपल्याला करायची श्वानक्रिया. श्वानक्रिया, अधोमुख श्वानक्रिया म्हणजे याच्यात आपल्याला दोन्ही पाय हळू आपल्याला सरळ करायचे, पूर्ण टाचा टेकायच्या,
आणि हळूच आपलं डोकं दोन्ही हाताच्या मध्ये न्यायचा प्रयत्न. टाचा उचलायच्या नाहीत. डोकं फक्त दोन्ही हाताच्या मध्ये न्यायचा प्रयत्न. हात पाय एकदम ताणलेले. अधोमुख श्वान क्रिया. अधोमुख श्वान क्रिया सोडूया. 1 ला हळूच मानवरती, 2 ला हळूच गुडघ्यांवर येणार, 3 ला हळूच आपण तरपासून 4 ला अष्टांग आणि 5 ला विपरीत शयन. इथं आल्यानंतर आपल्याला करायचं आता मकरासन. 1 ला दोन्ही हाताची घडी करून डोक्याच्या वरच्या बाजूला, 2 ला मान एका बाजूला कललेली, 3 ला हळूच दोघं पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या बाजूला, गालावर आपण झोपलेलो आहोत. मकरासन. मगरासारखं निश्चित पडलेलं आपलं शरीराचं पोश्चर. विपरीत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन. संत श्वसन. हळूच आपल्याला आता मकरासन सोडायचं आहे. 1 ला दोन्ही हात जागेवर, 2 ला मान सरळ, 3 ला पाय जागे. विपरीत शयनमध्ये आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता आपल्याला करायचे बैठक स्थितीतले आसन. याच्यात घ्यायचं आपल्याला आता वज्र पश्चिम उत्तानासन, वज्र वीरासन आणि भारद्वाज आसन. ठीक आहे. वज्रासनातून आपल्याला आसन करायचे आहेत. म्हणून आपण 1 ला वज्रासन स्थितीमध्ये येऊ. 1. वज्रासन स्थितीत आल्यानंतर आपल्याला पहिलं आसन करायचं वज्र पश्चिम उत्तानासन. 1 ला हळूच आपण डावा किंवा उजवा पाय हळूच आपल्या कमरेखालून काढून पुढे घेणार आणि एकाच पायावर आपण बसणार. श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. 2. आता हळूच कमरेतून वाकत दोन्ही हाताने जो पाय गुडघ्यातून सरळ त्याला चांगठा पकडायचा. मान गुडघ्याकडे नाही, गुडघ्याला लावायचा प्रयत्न. संत श्वसन. हळूच आसन सोडूया. 1 ला श्वास घेत घेत हात आकाशाच्या दिशेने, 2 ला हात बाजूने खाली, 3 ला सरळ केलेला पाय गुडघ्यात वाकायचा घेत पुन्हा वज्रासनमध्ये यायचं. तेच आसन आपण तर दुसऱ्या पायाने करणार. 1 2 3 श्वास घेत घेत आसन सोडणार. 1 हात बाजूने खाली, 2 3 ला पाय वाकवायचा म्हणजेच वज्रासन. आता घ्यायचं आपल्याला वज्र वीरासन. जे आपण दंडस्थितीत वीरासन करतो त्या पद्धतीनेच हे वीरासन आहे. फक्त आपल्याला याची पूर्वस्थिती आहे वज्रासन. 2 ला इथे आता आपण गुडघ्यावर येणार. हळूच आपला उजवा किंवा डावा पाय पुढे आणायचा. 2 3 ला दोन्ही हाताची नमस्कार स्थिती आपण गुडघ्यावर ठेवली आणि 4 ला श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, नजर आकाशाच्या दिशेने. संत श्वसन. तुलनात्मक आसन जरा सांभाळून करावं लागेल. आसन सोडूया. 1 ला श्वास घेत घेत दोन्ही हात गुडघ्यावर, 2 ला हात जागेवर, 3 ला गुडघ्यात वाकलेला पाय सरळ, 4 ला वज्रासन सुरू. ते आसन दुसऱ्या हाताने करूया. 1 2 3 4 आसन सोडूया. 1 2
आता आपल्याला करायचं आहे भारद्वाज आसन. भारद्वाज आसनमध्ये आपल्याला वज्रासन स्थितीमध्ये जायचे. हळूच आपल्याला एक पाय वज्रासन स्थितीमध्ये आल्यानंतर एक पाय हळूच आपल्याला लांब करायचा आणि दुसरा पाय वज्रासन स्थितीमध्ये पाय थोडासा लांब करायचा. दुसऱ्या पायाची टाच मांडी घातल्यासारखं आपण त्या पायावर आणायचा प्रयत्न. एक पाय वज्रासनातला फक्त लांब घेतला, दुसऱ्या पायाची मांडी घालून त्याचा पंजा आपण दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवला आहे. आणि आता हळूच आपल्याला ज्या पायाची आपण मांडी वाढली त्या पायाच्या बाजूला आपला त्या पायाच्या बाजूचा हात घेऊन तो अंगठा पकडायचा प्रयत्न. तिथपर्यंत आपला हात पोचला नाही पण तिथपर्यंत आणायचा प्रयत्न आणि त्या बाजूने मागे वळून बघायचं. भारद्वाज आसन. आसन सोडून एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला वरचा पाय सरळ, चारला खालचा पाय सरळ. पुन्हा दुसऱ्या दिशेने आपण केलं तर एक पाय पुन्हा वज्रासन स्थितीमधला, दुसऱ्या पायाची मांडी, नंतर आपण उजव्या हाताने आता त्या पायाकडे आपला हात नेणार आणि हळूच उजव्या बाजूने वळणार. हळूच आसन सोडून एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला मांडीवरचा पाय सरळ, चारला खालचा पाय सरळ. हे झालं भारद्वाज आसन. बैठक स्थितीतल्या आसनमध्ये आपण आज वज्रवीरासन, वज्र पश्चिमोत्तानासन आणि भारद्वाज आसन केले. तिघांची पूर्वस्थिती ही वज्रासन होती. आता आपल्याला दंडस्थितीतले आसन करायचे आहेत. तर आपण बैठक स्थितीमधून दंडस्थितीत जाणार आहोत. 1 2 3 4. इथे आपल्याला पहिलं आसन घ्यायचे जानू भालासन. याच्यात आपल्याला सिंपल आसन जे आपण आपल्या सूर्यनमस्काराची दुसरी अवस्था आहे ओंडवी आसन. ओंडवी अवस्था किंवा जानू भालासन म्हणजे जानू म्हणजे कपाळ आणि जानू म्हणजे गुडघा आणि कपाळ म्हणजे आपला कपाळाला भाल. तर आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न. एकला श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, 1 2ला कमरेतून वाकत दोन्ही हात दोन्ही पायाच्या बाजूला ठेवायचा प्रयत्न आणि त्यावेळेस आपलं कपाळ गुडघ्याकडे न्यायचं. पाय गुडघ्यातून वाकू द्यायचे नाही. कपाळ गुडघ्याला पोचलं नाही तरी चालेल पण पाय सरळ. संत श्वसन. पूर्ण पाठीची कमान पुढच्या दिशेने श्वसन सोडणार आहोत. एकला श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, दोन्ही हात बाजूने खाली. आता याचं पूरक आसन आपल्याला पृष्ठासन करायचं आहे. एकला दोन्ही हात आपण कमरेवर घ्यायचे, दोन्ही हात आपण पाठीवर म्हणजे बरगड्यावर ठेवायचा प्रयत्न आणि हळूच कमरेतून वाकत पाठीतून वाकत मागे बघायचा प्रयत्न. आसन सोडणार आहोत. एकला श्वास घेत 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 पाठीतून सरळ, दोनला हात जागे. दंडस्थिती चालू आहे. आता आपल्याला करायचंय नटराज आसन. नटराज आसन पण दंडस्थितीतलंच आसन आहे. याच्यात आपल्याला फक्त एक पाय, आपलं शरीर थोडं स्ट्रेट आहे ते थोडं क्रॉस करायचं. ज्यावेळेस आपण डावा हात पुढे सरळ घेतला तर त्यावेळेस उजव्या पायाला उजव्या हाताने मागच्या दिशेने ताणायचं. नटराज आसन. आसन सोडून एकला पाय जागेवर, दोनला वरचा हात जागेवर. मग दुसऱ्या पायाने करणार. थोडं आपण जास्त तिरकस पण झालं, हात हळूच सरळ घेतला आणि हा पाय मागे ताणायचा प्रयत्न केला. असं पण आपण ते आसन तुलनात्मक आसन आहे. त्याला समजावून घ्यावं लागतं. आसन सोडून एकला हात जागेवर, दोनला पाय जागेवर. आता आपण दंडस्थितीतून बैठी स्थितीत येणार. बैठी स्थितीतून आपण
वज्रासन स्थितीत येऊन पुन्हा मार्जर मुद्रा आणि सिंह मुद्रा करणार आहोत. सिंह मुद्रेसाठी तयार व्हायचं आहे सगळ्यांनी. दोन्ही हात वज्रासनामध्ये बसून दोन्ही हाताची पंजे बोटं आपल्या शरीराकडे, मनगट आपलं अपोजिट दिशेला. एकला श्वास घेत घेत एकदम आपल्या चेहऱ्याचं एक्सपान्शन करायचं आहे सिंह मुद्रेमध्ये. एक, हळूच मुद्रा सोडायची. 1 ते 2 वेळा आपण ही मुद्रा घेऊ शकतो. चेहऱ्यावरच्या सगळ्या व्हेन्सचं एक्सपान्शन. हळूच सिंह मुद्रा सोडल्यानंतर आता आपल्याला मार्जर मुद्रा. दोघं मुद्रा आपण कंटिन्यूअस 2-2, 3-3 वेळा केलं तर आपल्या चेहऱ्याच्या व्हेन्समधला रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने वहन होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर जास्त तेज येतं. मार्जर मुद्रा करणार आहोत. दोन्ही हात आपण अपोजिट खांद्यावर घेतले आणि आपल्या चेहऱ्याचं आकुंचन, कॉम्प्रेन्शन आपण करणार आहोत. हळूच मार्जर मुद्रा सोडणार. हळूच हात जागे. हे पण 2 ते 3 वेळा करायला हरकत नाही. आता आपण करणार आहोत बुद्ध मुद्रा. उजवा हात वरती, डावा हात खाली, आपल्या नाभीच्या खाली, आपल्या ओटीपोटाच्या खाचीमध्ये आपले पाय, आपले दोन्ही हात खाचणीत फसवायचा प्रयत्न. नजर उंचीवर स्थिर, हलकट डोळे बंद, संत श्वसन. हळूच आपण आता बुद्ध मुद्रा सोडणार आहोत. आपण आता वज्रासन स्थितीमधूनच आपल्या पुढच्या शुद्धिक्रियेला म्हणजे कपालभातीला सुरुवात करणार आहोत. कपालभाती प्रत्येकाला माहितीच आहे. आता कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. पूर्ण चेहऱ्यावर तेज आणणारी क्रिया आहे, शरीरावर तेज आणणारी क्रिया आहे आणि आपला या क्रियेत आपण कुठल्याही पद्धतीने श्वास घेत नाही. फक्त दोन्ही नाकपुड्यांमधून आपण श्वास वेगाने बाहेर टाकतो. नैसर्गिकरित्या आपला श्वास घेतला जातो. फक्त श्वास सोडण्याची आपण क्रिया करतो. आपण एखाद्या ध्यानासनमध्ये येऊन म्हणजे पद्मासनमध्ये आलो तर आपण आपल्या दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करायची आहे आणि जर आपण वज्रासनमध्ये असलं तर दोन्ही हात आपण द्रोण मुद्रेत म्हणजे द्रोणसारखे आपल्या गुडघ्यावर ठेवले तरी चालेल. आपल्या क्षमतेनुसार आपण पोटावर स्ट्रोक द्यायचे आणि कपालभातीला सुरुवात करायची. श्वास कुठल्याही पद्धतीने घ्यायचा नाही. आपल्याला फक्त घेतलेला श्वास बाहेर टाकण्याची ही क्रिया करायची आहे, म्हणजे शुद्धी क्रिया आहे. तर आपण कपालभातीचे स्ट्रोक द्यायला सुरुवात करूया. आपल्या क्षमतेनुसार द्यायचे आहेत. थकावा वाटला तर थांबायचं, पूर्ण श्वास सोडून थांबायचं, पुन्हा 1 ते 2 वेळा संत श्वसन करायचं आणि पुन्हा स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची. 2 आवर्तन आपण करणार. पूर्ण श्वास सोडून थांबल्यानंतर पुन्हा 1 ते 2 वेळा लॉंग ब्रीथिंग. पुन्हा आपल्याला एक आवर्तन घ्यायचं आहे.
श्वास थोडा थांबायचा आहे. डोळे उघडत आपण ध्यानासन सोडलं तरी चालेल, नाही तर पुन्हा दुसरं ध्यानासन म्हणजे पद्मासन किंवा सहज आसन घेतलं तरी चालेल. आपण साधी मांडी म्हणजे सहज आसनमध्ये येणार आहोत. आपल्याला करायचं आता प्राणायाम. प्राणायाम म्हणजेच प्राणशक्तीवर नियंत्रण आणणं, म्हणजे आपण आपल्या मनाने श्वसनावर नियंत्रण आणणार, म्हणजे घेणं आणि सोडणं. त्याच्यात आपला रोजच्या याच्यातलं आपण पहिली प्राणायाम करणार अनुलोम विलोम चक्र आवर्तन प्राणायाम. अनुलोम विलोममध्ये आपण उजव्या हाताची प्रणव मुद्रा घेऊन उजव्या अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवतो, डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजव्या नाकपुडीने सोडायचा, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. तर आपण 1 मिनिटाचंच आज अनुलोम विलोम करणार, कारण आपल्याला पुढचा प्राणायाम बघायचा आहे. तर ठीक आहे, आपण सुरुवातीला उजव्या हाताची प्रणव मुद्रा, डाव्या हात ध्यान मुद्रेत आपल्या डाव्या मांडीवर हळूच उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणार, डाव्या नाकपुडीने श्वास घेणार, कमी श्वास भरायचा आणि जास्त कालावधीपर्यंत सोडायचा. हळूच डावी नाकपुडी अनामिकेने बंद, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, म्हणजे पोट आत गेलं पाहिजे. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने सोडायचं. रोज डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आणि थांबायचा आहे. डोळे बंदच, दोन्ही हात ध्यान मुद्रेत. रोज डोळे उघडायचा प्रयत्न. आता आपल्याला करायचं आहे आपण जलद श्वसन भस्त्रिकेचा अभ्यास केलेलाच आहे याच्या अगोदर. आज आपल्याला थोडंसं भ्रामरीचा अभ्यास करायचा आहे. भ्रामरीमध्ये सुरुवातीला आपल्याला दोन्ही बोटांनी इंडेक्स फिंगरने म्हणजे पहिल्या बोटाने आपल्या दोघी कानाचे बेळ बंद करायचे. चारी बोटं आपण आपल्या हाताकडे असे वाढलेले आणि आपण श्वास घेत घेत म्हणजे थोडं आपल्याला याच्यात थोडा घशात आवाज काढत, म्हणजे भुंगींचा आवाज काढत, आपल्याला मादी भुंग्याप्रमाणे आवाज काढत घशातून आवाज काढायचा, श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना ओंकारातला मकार म्हणजेच नरभुंग्याच्या आवाजासारखा आपल्याला काढायचा आवाज. जरा आपल्याला समजूनच तो प्राणायाम करायचा आहे. आधी लक्ष द्या. आधी सुरुवातीला आपण दोन्ही कानाची बिळं ह्या बोटांनी बंद करणार. नॉर्मल ब्रिदिंग घेतलंय. आता मी घशातून आवाज काढणार. श्वास सोडताना आपला ओंकारातला मकारासारखा आवाज यायला पाहिजे आणि घेताना घसा दाबून म्हणजे थोडासा सप्तसुराला दाब देऊन आपल्याला आवाज काढत श्वास घ्यायचा आहे. आपल्याला 3च आवर्तनं करायचे. भ्रामरी प्राणायामात थोडं सांभाळून आपल्याला प्राणायाम करावा लागतो, कारण आपण दोन्ही बोटाने दोन्ही कानाची बिळं बंद केलेली असतात. फक्त आपण नाकाने श्वास घेण्याची क्रिया करत असतो. सुरुवात करूया.
कानाची बिळ उघडत दोन्ही हात ध्यान मुद्रेत. हळूच डोळे उघडायचे. कानाच्या बिळावरून आपलं बोट काढल्यानंतर आपल्याला नंतर कानात अगदी थंड वाटतं. म्हणजे आपण बिळं बंद करून आतला जो श्वास घेतला आहे तो आतल्या आत आपला पूर्ण शरीरात त्याचं भ्रमण झालं आहे, म्हणजे संक्रमण झालेलं आहे श्वास घेणं आणि सोडणं ह्या क्रियेमध्ये. पुन्हा आपल्याला आता 2 ते 3 आवडतं ना लॉंग ब्रिदिंग. म्हणजे मी 1 ते 4 अंक बोलणार, त्यावेळेस आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक बोलणार, त्यात आपल्याला श्वास सोडायचा आहे. सुरुवातीला ते शक्य होणार नाही, कारण दीर्घ श्वसनामध्ये आपल्याला श्वसनाचा व्हॉल्यूम सेम असतो. जो श्वास घेतला आहे, जो हवा आपण आत घेणार त्याचा व्हॉल्यूम तेवढाच सोडताना पण असणार आहे. फक्त घेताना कमी कालावधीत घ्यायचा आणि सोडताना जास्त कालावधीत इथं सोडायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला ते प्रमाण जमणार नाही. आपण फक्त 2 अंकात श्वास घेऊ शकतो, 4 अंकापर्यंत आपण तो सोडू शकतो. पण त्याचा स्टँडर्ड फॉर्म 4:8 म्हणजे 4 अंकापर्यंत आपण श्वास घ्यायचा आणि 8 अंकापर्यंत तो सोडायचा. आपल्याला आपला प्राणायाम बरोबर जमतो की नाही त्यासाठी आपण पोटावर हात ठेवला तरी चालेल. उजव्या हाताची मी ध्यानमुद्रा करते. हळूच डोळे बंद, नॉर्मल ब्रिदिंग. श्वास घेणार आहे 1 2 3 4. श्वास सोडायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या 1 2 3 4. सोडा 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या 1 2 3 4. सोडा 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या 1 2 3 4. सोडा 1 2 3 4 5 6 7 8. शांत श्वसन. दीर्घ श्वसन प्राणायामात आपल्याला श्वास घेणं आणि सोडण्यात गती फिक्स ठेवायची आहे. घेताना थांबून थांबून श्वास घ्यायचा नाही, म्हणजे जसं 1 2 3 असं नाही. तर श्वासाची गती सेम राहणार आहे आपली, फक्त 4 अंकापर्यंत, म्हणजे कमी घ्यायचं आणि हळूवार सोडायचं आहे. म्हणजे पायरी पायरीने न सोडता तो कंटिन्युअस सोडायचा आहे. लवकर सुटून गेला तरी आपण पुढच्या आवर्तनाला सुरुवात करू शकतो. अशा प्रकारे आज आपण 2 ते 3 प्राणायामाचा अभ्यास केला. अनुलोम विलोम, भ्रामरी आणि दीर्घ श्वसन. आता आपल्याला शवासनात जाऊन शवासनात जायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटाचं शरीर ध्यान करायचं आहे. तर सगळ्यांनी बैठक स्थितीतून शवासनामध्ये यायचं आहे. आधी शयन 1 2. हळूच दोघी पायात अंतर. मी ज्या ज्या शरीराच्या आवाजांचं उच्चारण करेल त्याच्याकडे आपण मनाने बघायचं आहे. आपण डाव्या पायाकडून सुरुवात करणार. डाव्या पायाचा तळपाय, क्रमाने 5 बोटं, पोटरी, गुडघा, मांडी, संपूर्ण डावा पाय शिथिल. आता उजव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा तळपाय, क्रमाने 5 बोटं, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी, संपूर्ण उजवा पाय शिथिल. हळू आता आपण आपल्या डाव्या हाताकडे लक्ष देणार. डावा तळहात, क्रमाने 5 बोटं, मनगट, कोपर, खांदा, संपूर्ण डावा हात शिथिल. आता उजव्या हाताकडे बघायचंय. उजवा तळहात, क्रमाने 5 बोटं, मनगट, कोपर, बाहू, संपूर्ण उजवा हात रिलॅक्स. आता आपल्याला आपल्या पाठीकडच्या भागाकडे बघायचं आहे. पाठीची उजवी बाजू, डावी बाजू, मधून जाणारा मेरुदंड, मेरुदंडाचे, मानेचे, पाठीचे आणि कमरेचे मणके जमिनीला टेकलेले. पूर्ण पाठीचा भाग शिथिल करायचा प्रयत्न.
हळूच आता आपण आपल्या पोटाकडच्या भागाकडे लक्ष देणार आहोत. पोट, पोट, छाती. रिलॅक्स करायचा प्रयत्न. कुठलाही दाब किंवा ताण पोटावर छातीवर नाही. हळूच आता आपण आपल्या घशाकडे बघून गळ्याच्या वरच्या बाजूला म्हणजे हनुवटीकडे बघणार आहोत. हनुवटी, चेहऱ्याचा वरचा जबडा, खालचा जबडा, तोंडाच्या आतील बाजूला, दोन्ही बाजूच्या दाताच्या फणीमध्ये एका बाजूला सैल सोडलेली आपली जीभ शिथिल करायचा प्रयत्न. दोन्ही कान शिथिल. हळूच दोन्ही नाकपुड्यांकडे लक्ष द्यायचं आहे. एका नाकपुडीतून श्वास येतोय, दुसरीतून जात आहे. घेतल्या गेलेल्या श्वासाचा थंड स्पर्श, सोडल्या गेलेल्या श्वासाचा उष्ण स्पर्श. हळूच आता आपण आपल्या दोन्ही डोळ्यांकडे बघणार आहोत. दोन्ही डोळे, आतील बुबुळ शिथिल सोडायचे. दोन्ही डोळ्यांच्या वरती, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र जागृतीचा पॉइंट. आज्ञाचक्र जागृत करून आपण आपल्या कपाळाच्या सेंटर पर्यंत यायचं आहे, जिथं आज्ञाचक्र जागृतीचं क्षेत्र आहे. पूर्ण कपाळापासून तळपायापर्यंत भाग रिलॅक्स सोडायचा आहे. पूर्ण शरीर हलकं झाल्यासारखं वाटलं पाहिजे. संत श्वसन. रोज आपल्याला आता बॉडी स्ट्रेचिंगसाठी तयार व्हायचं आहे आणि म्हणून शवासन सोडूया. एकला दोन्ही पाय जवळ, दोनला हात जवळ, तीनला मान सरळ. हळूच दोन्ही हात गोलाकार फिरवत डोक्याच्या वरच्या बाजूला, बोटात बोटं गुंफून शरीराला वरच्या दिशेने हाताच्या मदतीने स्ट्रेचिंग आणि पायाच्या मदतीने शरीराला खालच्या दिशेने स्ट्रेचिंग. बॉडी स्ट्रेचिंग नंतर हात बाजूने वर्तुळाकार फिरवत आपल्या शरीराजवळ आणा, पाय जागेवर. हळूच डोळे उघडायचे, हाताच्या कोपरवर येऊन बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमधून आपण कुठलेही एक ध्यानासन घेतलं तरी चालेल. आपल्याला आता समापनाची प्रार्थना घ्यायची आहे. दोन्ही हात हळूच नमस्कार स्थितीत. विश्व कल्याणासाठी, आपल्या आरोग्याबरोबर सगळ्यांचं आरोग्य स्वस्थ सुदृढ राहण्यासाठी प्रार्थना करूया. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतांगमय. हळूच दोन्ही हाताची नमस्कार स्थिती सोडत बोटात बोटं गुंफवायचे. समोरून हात डोक्याकडच्या भागाला घेऊन पर्वतासन करायचे. शरीराला वरच्या दिशेने स्ट्रेचिंग. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती, शरणागत मुद्रा. हळूच कमरेतून सरळ होत श्वास सोडत सोडत भूमातेला आजचा योग आपल्या अर्पण करूया.
हळूच कमरेतून सरळ होत श्वास घेत घेत नमस्कार स्थिती आकाशाच्या दिशेने. नमस्कार स्थिती शरणागत मुद्रा सोडून हात बाजूने खाली. हळूच दोन्ही इतर हाताचं घर्षण. अलगद डोळ्याला स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे आहेत. ध्यानासन सोडूया. 1 2. आता आपल्याला दंडस्थितीत यायचंय. 1 2. समापनाचा शेवटचं आसन वृक्षासन आपल्याला करायचंय. दोन्ही हात बाजूने नमस्कार सहित आकाशाच्या दिशेने. नजर समोर एका बिंदूवर स्थिर करत दोन्ही पायाच्या टाचा उचलायचा प्रयत्न. 2 वृक्षासन सोडणार. हळूच टाचा जमिनीला टेकवायच्या. दोन्ही हात बाजूने खाली. वर्धविराम. हरिओम. अशा प्रकारे